हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण घेणार आहोत श्री क्षेत्र अक्कलकोट, तिथला परिसर आणि श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन. अक्कलकोट रेल्वे स्टेशन असल्याकारणाने तुम्ही रेल्वेचाही प्रवास करू शकता, पण आम्ही आमचा प्रवास सोलापूरवरून केला. अक्कलकोट रेल्वे स्टेशन आणि सोलापूरवरून श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जायला तुम्हाला ऑटो रिक्षा, टमटम, डुगडुगी मिळतात. आम्ही सुद्धा सोलापूरवरून रिक्षा केली होती. रिक्षामध्ये धमाल मजा मस्ती करत आम्ही श्री क्षेत्र अक्कलकोट येथे पोचलो. अक्कलकोट बस डेपोजवळून आतमध्ये गावात जायला रस्ता आहे. गावात आल्यानंतर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता, विस्तीर्ण असं पसरलेलं वटवृक्षाच्या झाडामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. मंदिराच्या भोवती सर्व भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आतमधून वाट काढत आल्यानंतर आपल्याला हे वटवृक्षाचं झाड पाहायला मिळतं. हे वटवृक्षाचं झाड विस्तीर्णपणे पसरलेलं आहे. याच्या पारंब्या पूर्णपणे मंदिरावरती पसरलेल्या आहेत. या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ ध्यानास्थ बसायचे. म्हणूनच या वटवृक्षाखालीच श्री स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं गेलं आहे. हे पहा, वटवृक्षाच्या पारंब्याच्या खाली त्याच्या सावलीमध्ये श्री स्वामी समर्थांचं हे मंदिर वसलेलं आहे. एका छोट्या वाटेने आतमध्ये आल्यानंतर आपण थेट गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, कारण इथलं वातावरण खूप शांतमय आहे आणि हे समोरच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अशी लिहिलेली पाटी पाहायला मिळते. मी सुद्धा या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. समोरच श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळाली. तुम्ही पाहू शकता भाविकांची किती दरवळ चालू आहे. गाभाऱ्यामध्ये भाविकांची गर्दी ही सतत पाहायला मिळते आणि या गर्दीतून डोकावत आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन मिळतं. ही पहा, श्री स्वामी समर्थांची मूर्ती किती छान आहे. मग आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन हळूहळू बाहेर पडलो. बाहेर मंदिराच्या परिसरामध्ये एक भव्य अशी प्रतिमा पाहायला मिळते. ती जोगेश्वरी येथील एका भक्ताने 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेली आहे. ही पहा, ही ती फ्रेम मंदिराच्या परिसरातच लावलेली आहे. वरती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान असं लिहिलेली ही फ्रेम, खूप भव्य अशी फ्रेम पाहायला मिळते. यातून श्री स्वामी समर्थांचं दर्शन खूप छान पद्धतीने होतं. आम्ही या स्वामी समर्थांच्या फ्रेममध्ये निहारत हळूहळू पुढे आलो. नंतर पुढे उजव्या साईडला बाहेर पडण्याचा रस्ता आहे. त्या उजव्या साईडला श्री स्वामी समर्थांची एक उभी असलेली मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीला पाहून देखील खूप मनाला प्रसन्नता मिळते. खूप छान अशी येथे स्वामी समर्थ ध्यानास्थ बसत. तसंच ध्यानास्थ भाविकांना बसण्यासाठी ही जागा आहे आणि त्या जागेच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांची ध्यानास्थ बसलेली ही संगमरवराची मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती पाहून असं वाटतं की श्री स्वामी समर्थ आपल्या समोरच आहेत. येथे भाविकांना बसण्यासाठी, शांतता मिळण्यासाठी ही सोय केलेली आहे. आम्ही या मूर्तीचं आणि इथल्या परिसराचं छानपैकी दर्शन घेतलं. तुम्हीसुद्धा अक्कलकोटचा जरूर प्लॅन करा आणि गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठ पाहायला विसरू नका. जवळच बाळप्पा मठ गुरु मंदिर देखील आहे, त्याचंही दर्शन घ्या आणि श्री खंडोबा मंदिरामध्येही जाऊन या, कारण श्री स्वामी समर्थांचं येथेच आगमन झालं होतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहू दे. चला तर मग नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.